16 वर्षाखालील मुलं 16 वर्षाखालील मुलं यांची आपण प्राइज देत आहे. वर्षाखालील मुलं यांचे प्राइज सुरू होत आहे. पहिले मी नाव वाचून घेतो. पहिला क्रमांक आहे रितेश राठोड, दुसरा क्रमांक अजय राठोड, तिसरा क्रमांक अभय इंगळे, चौथा क्रमांक शिवन गुंदे, पाचवा क्रमांक श्याम महाले आणि 6वा क्रमांक आकाश ठाकरे इथं उपस्थित राहायचं आपल्याला. हे पारितोषिक द्यायसाठी मी व्यासपीठावर बोलावतो प्रशांत भाऊ शेगोकर, गोपाल भाऊ दलाल. माझं 3-4 वर्ष आहे. काय म्हणणार आजच्या युवा पिढीला, आजकाल मुलींना यामध्ये? आजच्या युवा पिढीला म्हणणार की हेच म्हणणार की फिटनेस असं खूप इम्पॉर्टंट आहे आणि जे लोक मुलीला खूप कमी समजतात त्यांनी मुलीला कमी नाही समजत. मुलांपेक्षा तर खूप जास्त प्रगती करत आहे मुली आणि असंच पुढे जावं झालं पाहिजे मुलींनी. आणि समोरच्या काळामध्ये सगळ्यात जास्त महिलांना जास्त हे झालं, जसं पुरुषाला तुम्ही जास्त इम्पॉर्टन्स देता त्याच्यापेक्षा महिलांना जास्त इम्पॉर्टन्स दिलं. ज्या प्रकारे औषधं घेतात किंवा काही जाहिरातीमध्ये पडून काही पावडर खाऊन वजन कमी करता येते, परंतु सगळ्यात जास्त फिटनेस जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जास्त फिटनेस करा ते तुमचं आपोआपच बॉडी बरोबर वेट लॉस होऊन जाणार. किती पूर्ण केलं? तुझं पटली किलोमीटर का आपले टास्क होती? मी 10 किलोमीटर. यामध्ये कुठे कुठे सहभाग घेतला? माझं झालंय नॅशनल प्लेअर आहे. मी नॅशनल मध्ये धावली आहे. नॅशनलला मी 5वी होती. स्टेटला मेडल आहे मला. आणि आता मी फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करते जस्ट बिकॉज मला इंजुरी आहे. इंजुरीच्या कारण मी आता स्पोर्ट सोडलेला आहे. काय व्हायचं? अधिकारी नाही, आयएस तर नाही, बट मला जे करायचं ते मी करणारच बस. सन्मान करावा. किलोमीटरचा टास्क तू पूर्ण केला. माझं नाव शिवम मोठे. मी 5 किलोमीटर अंडर 16 धावलो आणि खूप छान वाटलं मला. अंडर 16 मध्ये फाईट पण होती. मी रेस कम्प्लीट केली आणि मी 4थं स्थान केलं. 4थी प्लेस आहे आता सध्या मला. काय व्हायचंय तुला भविष्यात सध्या तर नॅशनलला मेडल मारायचं. मग नॅशनल मध्ये पाहू ना आपण झाल्यावर. सध्या 4 किलोमीटर पूर्ण गेलो. काय प्रतिक्रिया तुझी? काय म्हणजे भविष्यात काय व्हायचं? भविष्यात आता सध्या तर नॅशनलला गोल करायचं आहे. त्याच्यानंतर अजून पुढे बघताय. काय म्हणणार युवा पिढीला? मोबाईल मध्ये व्यस्त आहे. हा, मोबाईल मध्ये व्यवस्था आहे. ते युवा मोबाईल त्याच्यापेक्षा काही नवीन करा. नवीन म्हणजे आपलं कबड्डी, रनिंग खूप इव्हेंट आहे. सर्व आजची युवा पिढी ड्रग्स सारखे अंमली पदार्थांच्या व्यसनामध्ये लागलेली आहे. ते व्यसन सोळा ते नॅशनल स्टेट पर्यंत मर्यादित आहे. स्टेट मध्ये बी आता सध्या मर्यादित नाहीये. नॅशनल मध्ये डायरेक्ट बॅन लागतो त्यांना. ते स्टेरॉइड हे काही घेणं शक्य नाहीये. ते स्वास्थ्यासाठी हानिकारक. लावण्या नगरकर, नव्या चिताडे, सालिया खान, संस्कृती फळस पगार, मनस्वी कुंद्रू पवार आणि ऐश्वर्या परसखेडे हे इथं उपस्थित व्हायचं आहे. 6वा क्रमांक प्राप्त केलेला ऐश्वर्या परसखेडे शेलू वर्धा येथून सूर्यधरम स्पोर्ट्स क्लबची आहे. सेलू वर्धा येथून आलेली आहे ऐश्वर्या परसखेडे. 6वा क्रमांक. यांना सन्मान. सेलू वर्धा. मनस्वी यानंतर 5वा क्रमांक प्राप्त केलेला आहे मनस्वी कुंजरू पवार, यवतमाळ. यवतमाळ येथील कुंजरू पवार
यांचा सन्मान करावा. पाठवते ना यवतमाळ ती कुदूर पवार आता अमरावती येथील 4था क्रमांक प्राप्त केलेला आहे. अमरावती येथील संस्कृती पळस पगार यांचा सन्मान. This program. This is fourth year from organizing this event by the Tushar Bharti and team. That's it. लावण्य नगरकर, चंद्रपूर येथील लावण्य सुभाष नगरकर. मी माननीय कोंडे साहेबांना विनंती करेल की आपण यांना तीन किलोमीटर कोणता नंबर आला? सेकंड. या अगोदर कुठे कुठे सहभाग घेतलाय? खूप ठिकाणी घेतलाय ना. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की आपण आपलं स्थान ग्रहण करावं. सहभाग घेतलाय. खूप संस्था आणि अमरावती जिल्हा ऍथलेटिक संघटना यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या समारंभाला आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. सर्व विजेता पारितोषिक स्पर्धकांचे या ठिकाणी मनपूर्वक संस्थेतर्फे मी अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पुढचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो अंकुश मोहळे, निकेश उंबरकर. अच्छा अरेंजमेंट किया था इन लोगों ने. मतलब हर चीज का ध्यान रखा था. मेडिकल एड वगैरह अच्छा था. सभी कुछ पानी वगैरह सब. हमने यहाँ पे इलेक्ट्रोलाइट का स्टॉल वगैरह लगाया था इसलिए हम आए थे इधर और हमने रनिंग भी किया. पर इनका डिस्ट्रीब्यूशन का भी सब बहुत वेल मैनेज था. बहुत अच्छा. आज की महिलाएं वेट लॉस करने के विविध औषधि पाउडर ये वो खा रही है, लेकिन रनिंग से वेट लॉस हो सकता है, उस पर क्या कहोगे आप? मुझे तो लगता है कि रनिंग से क्या हर वॉकिंग रनिंग ये तो कंपलसरी है, करना ही चाहिए. इसीलिए ये उनको प्रोत्साहन देने के लिए ये इतना अरेंजमेंट करते हैं. और आप कितनी भी दवाई खा लो पर आप जो फिजिकल एक्सरसाइज करोगे उसका कोई बीट ही नहीं कर सकता कोई. गोटू भाऊ देशपांडे, सुमित भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी व्यासपीठावर यावं. कार्तिकी घरपाडे चांदूर बाजार येथील आहे. त्यांचा सत्कार आपण करावा मान्य महोदयांनी. यानंतर 5वा क्रमांक हर्षिता मांढरे, सेलू वर्धा येथील हर्षिता मांढरे यांचा सन्मान आपण करावा. 5वा क्रमांक प्राप्त केला आहे. 4था क्रमांक प्राप्त केला आहे सोरा लांडे. सोरा लांडे यवतमाळ.
चौथा क्रमांक प्राप्त केलेला आहे, यांना आपण सन्मानित करावं. त्यानंतर तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे नंदिनी सावरकर. सेलू वर्धा येथील तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे नंदिनी सावरकर. दुसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे वर्धा येथील ईश्वरी काळमेघ. ईश्वरी काळमेघ वर्धा येथील ईश्वरी काळमेघ. वाटलं होतं की माझं रँक येणार नाही म्हणून, तर म्हणजे वाईट साईड होती माझी. मी यवतमाळची आहे. मी गुवाहाटी गेली आहे. सपोर्ट द्यायचा आहे. पहिला क्रमांक प्राप्त केला आहे यशस्वी राठोड. सेलू वर्धा येथील सेलू वर्धा नंदिनी सचिन सावरकर. मैं सूर्यधरम सेलू वर्धा येथील आणि मला नाही का सेलू वर्धा येथील हे सर कोचिंग करतात. मी लगातार यशस्वी राठोड यांचा पहिला क्रमांक आपल्याला द्यायचा आहे. थँक्यू. भविष्यात काय व्हायला तेंडुलकर यांचा विनंती आहे भविष्यात फोटो एक चांगली धावपटू म्हणायचे. ॲथलेटिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना न्यायचा आणि ॲथलेटिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि जे लहान मुलं कोणी बसू नका. जे ऑफिशियल इथे होते मुन्सिफ अली छोटे कावनपुरे, तुम्ही इथे या मेडल द्यायचं आपल्याला, मेडल द्यायला. सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब में प्रैक्टिस करती हूँ. मैं तीन क्लास में प्रैक्टिस कर रही हूँ और मेरा स्टेट में प्लेस है और पार्टिसिपेट है. कहाँ का पार्टिसिपेट क्या कहाँ का भाग लिया? अंडर 14 कौन से शहर में लिए? अभी तो बहुत शहर में महाराष्ट्र के बाहर भी खेलने के लिए गई हूँ. भविष्य में क्या बनना चाहती हो आप? IPS क्या नाम है आपका? संजय परसकेरे. कौन से क्लब का जो पूरा किया? सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब. और मेरे को कोचिंग सागर सर करते और समीर सर. बच्चे मोबाइल में व्यस्त रहते और आप लोग दौड़ रहे हैं. हाँ, हमको दौड़ना पसंद है. बच्चे मोबाइल में खेले उसके लिए क्या करना? यामध्ये मोबाइल में खेले उसलिए इरके सर कुछ तो टैलेंटेड करना पड़ेगा ना. इरके सर आपल्याला मेरा नाम माझे नाव शीला आहे. मी 6वा क्रमांक प्राप्त केलेला जे आहे सुनील बोंडे गडचिरोली गोंदिया चौथा. यांना प्राईज देण्यासाठी काय ऑर्गनायझर यांना विनंती करतो की 6वा क्रमांकाचं प्राईज. यानंतर 5व्या क्रमांकाचं सुमित चव्हाण अकोला. सुमित चव्हाण अकोला. त्यानंतर 4था क्रमांक आर्यन पिंपळकर नागपूर. आर्यन पिंपळकर नागपूर 4था क्रमांक. तिरके सर यांना विनंती करतो की 4थ्या क्रमांकाचा प्राईज आपण द्यायचा आहे आर्यन पिंपळकर. काय नाही, प्रयत्न करत राहा. आर्यन पिंपळकर रस्त्याच्या मार्गी लागले त्यांना काय संदेश देणार? म्हणजे कसं व्यसन नाही केलं पाहिजे, व्यसन नाही केलं पाहिजे. आर्यन पिंपळकर आला.
तिसरा क्रमांक त्यानंतर द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे एस संजय वाघवे नागपूर. मी माननीय तिडके सगळ्यांना विनंती करतो द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे सोबत कुणाल आणि पहिला क्रमांक प्राप्त केलेला पुसद येथून आलेला कपिल सिद्धार्थ हातेकर. पिंपळे सगळ्यांना विनंती करतो व पहिला क्रमांकाचं प्राइज आपण त्यांना प्रदान कर. पहिला क्रमांकाचा प्राइज सारी इव्हेंट झाले याच्या आपण त्यांना प्रदान हा स्ट्रेट खेळ झालेला आहे आमचा, पण तिथे तेवढी प्लेस होती. आजची युवा पिढी व्यसनाच्या मार्गी जात आहे. अंमली पदार्थ एमडी सारखे ड्रग्सचे शौक करत आहे. नाही ते त्याच्या समोर मग काही होऊ नाही शकत ना, मग ते सापडले तर मग पॅनला वगैरे लागतो त्याच्यामुळे. काय नाव तुझं? मी सर्वांना धन्यवाद. 3 किलोमीटर. काय म्हणणार युवा पिढी दुसऱ्या मार्गावर चालली आहे, व्यसन मार्गी झाली, यांना काय म्हणणार? त्यांना व्यसनच्या मार्गाने नाही, हे आपला खेळलं पाहिजे त्यांना. सहावा क्रमांक प्राप्त केलेला आहे राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा. यामध्ये प्रथम जे पारितोषिक आहे ते ऍक्टिवा गाडी आहे आणि मोटरसायकल आहे. थोड्याच वेळामध्ये आपण बघत असणार सिटी न्यूजच्या लाईव्ह प्रक्षेपणामध्ये आपल्याला दिसणार की या गाडीचे विजेता कोण आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून 3200 पेक्षा जास्त धावपटूंनी या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून याच्यामध्ये आता विजेता कोण आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. याची घोषणा होताच या ठिकाणी आपण गाडीवर बसून त्याचा आपण साक्षात्कार घेऊया. मी कॅमेरा पर्सन मोहन विश्वकर्मा सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. पाचवा क्रमांक प्राप्त केलेला आहे शंकर नांदे. शंकर नांदेडचा पाचवा क्रमांक प्राप्त केलेला आहे. सचिन भाऊ मोहोळ यांनी व्यासपीठावर संबंध साधला आहे. सचिन भाऊ मोहोळ. तसंच मी डॉक्टर कुशल आडतपुरे सर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर याला. चौथा क्रमांक गौरव रमेश पवार. कुशल आडतपुरे सर यांना विनंती करतो गौरव रमेश पवार याला. त्यानंतर तिसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे लीलाराम 21 किलोमीटर धावलो होतो. 21 किलोमीटर टास्क पूर्ण करायला किती वेळ लागला? मला 1 घंटा 18 मिनिटं लागले. या अगोदर कुठे कुठे सहभाग घेतलाय? या टाटा मॅरेथॉन वगैरे धावलेला आहे. काय म्हणतात आजची युवा पिढी व्यसनाच्या मार्गी जात आहे, अंमली पदार्थांचे शौक करत आहे? हो सर, याच्यात पण आहे, असं काही नाही. स्पोर्ट्स मध्ये पण घेतात लोक पदार्थ वगैरे, कारण की त्यांना परफॉर्मन्स क्विक पदार्थ पटकन त्यांना परफॉर्मन्स वगैरे पाहिजे असते त्यासाठी घेतातच ते. आपण काय म्हणणार आजची युवा पिढी सुद्धा मोबाईल मध्ये जास्त व्यस्त आहे, यावर काय म्हणणार? खेळायला पाहिजे मुलांनी स्पोर्ट्स वगैरे, ते सगळं करायला पाहिजे, घ्यायला पाहिजे स्पोर्ट्स वगैरे सगळे. काय नाव गौरव पवार. गौरव रमेश पवार. याच्यामध्ये पूर्ण केलं? 21 किलोमीटर. टायमिंग 1 घंटा 12 मिनिट. या अगोदर कुठे कुठे सहभाग? आणि त्या अगोदर यवतमाळला घेतलं की 10 किलोमीटर आतापर्यंत 21 किलोमीटर फर्स्ट मध्ये पडलेलं आहे. अगोदर 10 किलोमीटर राजतिवारी मुंबई. गाडी घालायला
काय नाव तुझं? राजाने आलो किती किलोमीटर पूर्ण केलं? 21 किलोमीटर किती मिनिटात? एक 7-8 मिनिटात काही यामध्ये काय म्हणणार की या अगोदर कुठे कुठे भाग घेतला सहभाग घेतला? आता तर मी म्हणजे नॅशनल ऍथलीट आहोत, आम्ही गावात राहतो आणि चांगला रूट होता, चांगले ऑफिशियल होते, पाणी वगैरे सुविधा वगैरे बरोबर होती, सगळं काही बरोबर भेटलं. विशाल भाऊ चौधरी यांचा जो मुलगा आहे त्याचं दुःखद निधन झालेलं आहे. पाच विशाल चौधरी यांच्या स्मृती पित्यार्थ देण्यात येत आहे. विशाल भाऊ